आज आपण बघणार आहे न्यू टॉपिक पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। तर आपल्याला माहिती आहे जे काय आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल बघतोय तर यामध्ये एलिमेंटची जी अरेंजमेंट आहे तर ग्रुप्स आणि पिरियड मध्ये केलेली आहे। तर काल आपण बघितलंय की ग्रुप मध्ये काय होतंय, टॉप टू बॉटम येत असताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा करतो तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती राहतात हे आपण बघितलेलं आहे। तर आज बघूया आपण पिरियड्स आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। तर बघूया जे हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना आपण म्हणतो पिरियड्स। तर बघूया, स्टार्ट करतोय आपण। तर पिरियड नंबर फर्स्ट बघा, इथे लिहितोय मी पिरियड। तर फर्स्ट पिरियड मध्ये बघा, फर्स्ट पिरियड मध्ये दोन एलिमेंट येतात, दॅट इज अ हायड्रोजन आणि इकडे बरोबर त्याच रोला इकडे काय असणार आहे, हेलियम। हायड्रोजन आणि इकडे हेलियम। तर हे फर्स्ट पिरियड मध्ये दोनच एलिमेंट आहे, हायड्रोजन अँड हेलियम। ऍटॉमिक नंबर आहे हायड्रोजनचा 1, हेलियमचा 2। हायड्रोजनचा 1, हेलियमचा 2। तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण बघायचं आपल्याला। तर बघा, हे जे काय दोन एलिमेंट आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या अगोदर कसं करतात हे आपल्याला माहिती पाहिजे। तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी नील्स बोर यांनी शेल बनवले होते, त्याला आपण मराठीमध्ये कक्षा म्हणतो, ऑर्बिट म्हणतो। तर बघा यांचे के एल एम एन अशा कक्षा बनवलेल्या, याला नंबरिंग समजा आपण एन इज इक्वल टू नंबर म्हणू तर 1 2 3 4 असं जे बनवलंय। आणि यांचं जनरल फॉर्म्युला म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ पर्टिक्युलर शेल। इलेक्ट्रॉनची जी काय इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी आहे शेलची तर ते फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला होता 2n²। काय फॉर्म्युला होता, 2n²। तर 2n² जर आपण n इज इक्वल टू नंबर ऑफ शेल। n म्हणजे काय, n मीन्स नंबर ऑफ शेल। हियर द नंबर ऑफ शेल। जर आपण स्ट्रक्चर बघितलं बघा, सेंटरला न्यूक्लियस, हे समजा न्यूक्लियस असेल, याच्यात प्रोटॉन न्यूट्रॉन असणार। हे समजा फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट, फोर्थ ऑर्बिट। समजा याला नाव दिलं के एल एम एन। याचा ऑर्बिट नंबर काय असणार, 1 2 3 4। लक्षात येत आहे। तर इथे n इज इक्वल टू काय आहे तर नंबर ऑफ शेल। n इज इक्वल टू नंबर ऑफ शेल। आपल्याला माहिती आहे याची कॅपॅसिटी की मॅक्सिमम इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये किती ऑक्युपाय होऊ शकतात, त्यासाठी फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला 2n²। तर n इज इक्वल टू 1, 1 चा स्क्वेअर 1 इंटू 2 म्हणजे फर्स्ट जे शेल आहे त्याची कॅपॅसिटी आहे 2। फर्स्ट शेलची कॅपॅसिटी 2। सेकंड मध्ये जर आपण केलं 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 2 8। सेकंड शेलची कॅपॅसिटी आहे 8। त्यानंतर थर्ड शेल 3 चा स्क्वेअर 9 इंटू 2 18। 4 चा स्क्वेअर 16, 16 इंटू 2 32। आणि जेव्हा जे एलिमेंट आहे सगळ्या एलिमेंटला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोबल गॅसेस सारखं ऑक्युपाय करायचं असतं तर ते कॉम्बिनेशन करण्यासाठी दे फॉलो दी ऑक्टेट रूल। काय फॉलो करतात, ऑक्टेट रूल। म्हणजे जेव्हा जे काय केमिकल रिएक्शन होतात तर केमिकल रिएक्शन होताना जे काय स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पर्टिक्युलर एलिमेंट ऑक्युपाय करतोय दॅट फॉलो दी ऑक्टेट रूल। ऑक्टेट रूल काय तर मी पुढे सांगत चालतो तुम्हाला। तर हे तर कळलं आपल्याला, के एल एम एन हे काय तर शेल आहे आणि यांना नंबर मध्ये के ला 1 म्हणलो, L2 M3 आणि M4 सो ऑन, जे काय पुढे असेल ते। परंतु यामध्ये n म्हणजे काय, नंबर ऑफ शेल। n म्हणजे काय, नंबर ऑफ शेल। and we are finding the how much electron are occupies in which cell or number of electron present in which cell। तर किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर ते फाइंड करण्यासाठी जनरल फॉर्म्युला 2n²। तर फॉर्म्युला काढला, k ची कॅपॅसिटी 2, l ची कॅपॅसिटी 8, m ची कॅपॅसिटी 18, n ची कॅपॅसिटी 32। तर मी हे जे नंबर आहे 2 8 18 32 तर मी एका साईडला लिहून घेतो, नंतर आपल्याला फाइंड करतात बघा। इथे लिहितो 2 8 18 32 और सो ऑन, व्हॉट एव्हर जे असेल ते। तर याची काय के एल एम एन हे असं लिहिलंय, या ठिकाणी लक्षात असू द्या। तर बघा हायड्रोजन, तर हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, 1 येणार। म्हणजे जे काय शेल असणार याचं जर स्ट्रक्चर बघितलं सिंपल काय असणार, हे न्यूक्लियस
हे न्यूक्लियस असणार, त्यामध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन आणि जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे त्यामध्ये काय असणार, एकच इलेक्ट्रॉन. मग मला सांगा KLMN, तर यापैकी हे जे शेल आहे तर हे कोणतं आहे, फर्स्ट नंबर. म्हणजे काय, हे कोणतं शेल असणार, K. आणि त्याच पिरियड मध्ये जे काय हेलियम आहे, हेलियमचा ऍटॉमिक नंबर 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. तर जे हेलियम आहे तर हा डुप्लेट रूल फॉलो करतो. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढल्याच्या नंतर त्याची डायग्राम कशी होणार, हे न्यूक्लियस, त्याच्याभोवती हे फर्स्ट जे शेल आहे त्याचं नाव आपण म्हणलो K, याच्यामध्ये असणार 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. किती, 2 इलेक्ट्रॉन. नेक्स्ट जर आपण पिरियड नंबर सेकंड मध्ये बघितलं तर बघा सेकंड मध्ये एस ब्लॉक मध्ये 2 एलिमेंट येतील. एस ब्लॉक मधले हायड्रोजन, हेलियम, इथे काय असणार, लिथियम ऍटॉमिक नंबर 3. त्यानंतर असणार बेरिलियम, काय असणार, बेरिलियम ऍटॉमिक नंबर 4. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार, 2,1. कारण की फर्स्ट ची कॅपॅसिटी किती आहे, 2. फर्स्ट शेल जे आहे त्याची कॅपॅसिटी 2. तर काय, जो उरलेला जो इलेक्ट्रॉन आहे दॅट जम्प टू द नेक्स्ट शेल. तर इथे काय असणार, 4 म्हणल्यावर 2,2 म्हणजे काय, 2, 2. आता यांची डायग्राम कशी येणार, हे न्यूक्लियस, हे फर्स्ट ऑर्बिट. तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 2. हे बघा फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन, हा दुसरा. जर आपण तिसरा इलेक्ट्रॉन ऍड करण्याचा प्रयत्न केला तर हा नेक्स्ट शेल मध्ये जम्प करेल. म्हणजे काय होणार, इथे सेकंड जे काय शेल आहे हे ऍड होणार, त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार, 1 इलेक्ट्रॉन. आणि शेलचं नाव काय असणार, इथे K आणि L. इथे 2 शेल आलेत म्हणजे पिरियड नंबर सेकंड, पिरियड नंबर सेकंड तर शेल पण 2. इथे पिरियड नंबर 1 तर शेल 1. बघा पुढे बेरिलियमचं काय, हे न्यूक्लियस, त्याच्यामध्ये फर्स्ट K शेल असणार. त्या K शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन, 2. हा 1, 2. दुसरे एक शेल, किती इलेक्ट्रॉन राहिले अजून, 2. म्हणजे 1, 2. कोणतं शेल येणार, L. लक्षात येतंय. म्हणजे इथे जे काय 2 कॅपॅसिटी, जेवढी कॅपॅसिटी दिली 2, 8, 18, तर नेक्स्ट शेल टी कंप्लीट झाल्यावर नेक्स्ट शेल मध्ये जे काय जे रिमेनिंग इलेक्ट्रॉन हे जम्प करतात. म्हणजे काय, इथे 2,2, इथे 2,1. तर बघा त्यानंतर नेक्स्ट जे काय एलिमेंट आहे त्याच पिरियड मध्ये जे पुढे 6 एलिमेंट दिसून येतात. बघा कोणते कोणते ते एलिमेंट लक्ष द्या इथे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर बघा लिथियम, बेरिलियम, त्यानंतर 5 ऍटॉमिक नंबर असलेला बोरॉन आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,3, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,3. तर बघा हे स्ट्रक्चर काय होणार, न्यूक्लियस, हे फर्स्ट ऑर्बिट, हे किती इलेक्ट्रॉन, 2. त्यानंतर सेकंड ऑर्बिट, किती इलेक्ट्रॉन, 3. 1, 2 आणि 3, 3 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय, नंबर ऑफ शेल KL. इथे पण काय असणार, K आणि L. त्यानंतर बोरॉन, त्यानंतर कोण येणार, कार्बन ऍटॉमिक नंबर 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4. तर इथे न्यूक्लियस, हे फर्स्ट शेल, त्यामध्ये इलेक्ट्रॉन 2. त्यानंतर सेकंड शेल, इलेक्ट्रॉन असणार 4, 1, 2, 3, 4. त्यानंतर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. त्यानंतर येणार नायट्रोजन, नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7, ऍटॉमिक नंबर 7. तर बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,5. जर आपण बघितलं तर लेफ्ट टू राईट जात असताना, बघा लेफ्ट टू राईट जात असताना ऍटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय दी 1 युनिट. atomic number increases by the 1 unit. याचाच मीनिंग झाला इलेक्ट्रॉन आर इन्क्रीज्ड बाय 1 युनिट. म्हणजे कंटिन्युअसली जे इलेक्ट्रॉन काय व्हायला लागले, ऍड व्हायला लागले. तर बघा पुढे गेल्याच्या नंतर हे न्यूक्लियस, हे फर्स्ट ऑर्बिट, हे सेकंड ऑर्बिट, आणि ज्यामध्ये काय असणार, पहिल्यामध्ये 2 म्हणजे के मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 इलेक्ट्रॉन असणार. कोणत्या ऑर्बिट मध्ये, के झाल्यावर एल ऑर्बिट मध्ये. जसं जसं आपण पुढे जाणार तसे तसे काय होणार, इलेक्ट्रॉन 1 by 1 ऍड होत चालणार. म्हणजे ऍटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 युनिट. त्यानंतर काय, ऑक्सिजन, पुढचं जमेल ऑक्सिजन, ऍटॉमिक नंबर 8. किती सोपं आहे, 0 असेल तर जो 2 0 म्हणजे ऍटॉमिक नंबर लक्षात राहतोय 8. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघ कसं येणार, 2,6. त्यानंतर बघा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,7. बरोबर, सिमिलर डायग्राम बनवायचं. त्यानंतर 10
10 कोण असणार निऑन, निऑनचा सिम्बॉल Ne, त्याला आपण नोबल गॅस म्हणतो. काय म्हणतो? नोबल एलिमेंट किंवा नोबल गॅस. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे सर? 2,8 2,8 लक्षात आले. त्यानंतर बघूया आपण पिरियड नंबर 3. पिरियड नंबर 3 मध्ये पहिले जे का दोन एलिमेंट येणार बघा. पहिले येणार सोडियम, दुसरा येणार मॅग्नेशियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, मॅग्नेशियमचा 12. हे एस ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर फर्स्ट आणि सेकंड ला म्हणतो आपण एस ब्लॉक. आणि हे जे काय 13 to 18 पर्यंत जे येतात त्यांना म्हणतो आपण पी ब्लॉक. मध्ये जो असतो 3 to 12 पर्यंत त्याला आपण म्हणतो डी ब्लॉक. आणि दोन सिरीज असतात त्याला म्हणतो एफ ब्लॉक. तर इथे बघा काय असणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचं. आता लक्ष द्या, इथे लक्ष द्या. तर समजा 11 आहे तर असं नाही करायचं 2,10. तर असं जर केलं तर हे रॉंग झालं. कारण की मॅक्सिमम जी काय कंबायनिंग कॅपॅसिटी आहे एलिमेंटची तर ती किती, किंवा मॅक्सिमम जी काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात व्हॅलेन्स शेल मध्ये ते मॅक्सिमम किती असतात 8 असतात. तर त्याच्या पुढे तुम्ही असं केलं 10, याचा अर्थ 10 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन झाले. तर हे रॉंग असणार. तर काय करायचं, तर मॅक्सिमम जे काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार हे मॅक्सिमम किती असणार 8. जर मोर होत असेल तर रॉंग. ओके, दे फॉलो दी ऑक्टेट रूल. आता ऑक्टेट रूल काय ते सांगतो मी परत. बघा हे बघा 2,8,1 ऑक्टेट रूल. जे काय 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन राहतील त्यांना नेक्स्ट शेल मध्ये जम्प करू द्या. त्यानंतर इथे काय होणार बघा, यांचं स्ट्रक्चर जर बनवलं तर हे न्यूक्लियस, हे फर्स्ट ऑर्बिट, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. त्यानंतर सेकंड शेल जे आहे त्यामध्ये किती 8 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती राहिले शिल्लक? हाऊ मच रिमेनिंग नाउ इलेक्ट्रॉन? 1 इलेक्ट्रॉन that jump in outermost shell, that is which shell? K L M shell. In third period we are seeing the number of shell become 3. In first period we are seeing the number of shell is 1. In second period the number of shell is 2, that is a K L. And in third period the number of shell become 3, that is K L M. Means we can say that the number of period goes on increases, the number of shell also increases. म्हणजे जर नंबर ऑफ पिरियडचा नंबर वाढला तर नंबर ऑफ शेल पण काय होतात, वाढतात. बघा इथे किती झाले KLM, पिरियड नंबर 3. त्यानंतर मॅग्नेशियमचं काय असणार, असं करणार का आपण 2,10, असं रॉंग. तर काय असणार याचं मॅक्सिमम जी काय व्हॅलेन्स शेल मधले जे काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ते मॅक्सिमम किती असतात 8. जर त्याच्या अबोव असतील तर दॅट इज अ रॉंग अकॉर्डिंग टू द ऑक्टेट रूल. त्यानंतर काय येणार इथे बघा 2,8,2. जर असं मोर दॅन 8 होत असेल तर जे काय रिमेनिंग इलेक्ट्रॉन राहतात मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन दॅट जम्प इन टू द नेक्स्ट शेल. इकडे बघा 2,8,2 कसं बनणार स्ट्रक्चर, हे न्यूक्लियस, हे फर्स्ट शेल, सेकंड शेल अँड थर्ड शेल. तर नंबर ऑफ शेल किती 3. बघा पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, नेम ऑफ द शेल इज K. सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7 and 8. And name of the second cell is L. And last one is how much electron here? 2 electron. Name of that outermost shell is M shell. लक्षात आलंय. सिमिलर जर आपण बघितलं पुढे आपण P ब्लॉक मध्ये जातो. P ब्लॉक मध्ये बघा काय दिसून येईल, 13 जो ॲटॉमिक नंबर आहे तो अल्युमिनियमचा आहे, सिम्बॉल Al. 14 जो ॲटॉमिक नंबर आहे तो सिलिकॉनचा आहे. त्यानंतर 15 जो ॲटॉमिक नंबर आहे तो फॉस्फरसचा आहे. त्यानंतर 16 जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे सल्फरचा. 16 ॲटॉमिक नंबर कशाचा, सल्फरचा. त्यानंतर 17 ॲटॉमिक नंबर आहे क्लोरीनचा. आणि जो काय 18 ॲटॉमिक नंबर आहे तो आहे आर्गॉनचा. आता यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा सेम टू सेम. असं करणार की 2,11 तर असं करायचं नाही, काय रॉंग. तर काय करणार, मॅक्सिमम आउटरमोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती दिसले पाहिजे 8. इफ मोर दॅन 8 असेल दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज रॉंग. बघा 2,8, हाऊ मच रिमेनिंग ऑफ 2 + 8 10. किती राहिले शिल्लक 3 मीन्स 3. इथे बघा सेम टू सेम स्ट्रक्चर येणार. नंबर ऑफ शेल ऑल्सो कोणतं असणार K L
M. You have to just draw that electronic configuration structure. Then next one is silicon. काय येणार आहे 2, 8, 2, 8, 10, 4. त्यानंतर काय येणार 2, 8, किती येणार 5. त्यानंतर 2, 8, 6. How many numbers are increased continuously? 1, 3, 4, 5, 6. Means atomic number increased by the unit. त्यानंतर बघा 17 काय असणार 2, 8, 7 and last one 2, 8, 8. That is a stable electronic configuration. लक्षात आलंय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते तर हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर यामध्ये काय यामध्ये सिमिलरिटी काय कशामध्ये दिसून येते while going from left to right within a period the number of shell becomes. तर काय सेम असणार जे काय शेल असणार आहे जे काय शेल असणार हे कसे राहणार आहे सेम. व्हॉट इन्क्रीजेस द atomic number or valence electron continuously goes on increases by 1 unit. म्हणजे एका एकाने काय होणार 1 by 1 इलेक्ट्रॉन काय होत चालणार आहे ऍड होत चालणार आहे while going from left to right जात असताना एक इलेक्ट्रॉन काय होतोय ऍड होतोय. तर हे आपण बघितलंय पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियड मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होतं ते. नेक्स्ट ऑक्टेट रूल. यामध्ये बघा ऑक्टेट रूल मध्ये काय सांगतात 8 इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स शेल इज द मोस्ट स्टेबल अरेंजमेंट ऑफ एन ॲटम्स. म्हणजे जर ॲटमच्या आउटर मोस्ट जे काय शेल असतं त्याला व्हॅलेन्स शेल म्हणतो. जर त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन असेल तर दॅट इज अ मोस्ट स्टेबल अरेंजमेंट. इट इज अ सिंपल ऑक्टेट रूल. म्हणजे कसं समजून घ्या एखादा एलिमेंट आहे हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर समजा सोडियम घेऊ हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 11 आताच आपण बघितलं. तर याची जे अरेंजमेंट करताना आपण बघितलं होतं KLMN शेल मध्ये कसे करतात ते. तर याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनवलं तर काय असणार 2, 8, 1 म्हणजे KLM शेल असणार. तर हे न्यूक्लियसच्या बाहेर हे जे काय शेल याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. त्यानंतर नेक्स्ट जे शेल आहे त्याच्यामध्ये किती असणार 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. लास्ट जे काय शेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार 1 इलेक्ट्रॉन. हे जे आउटर मोस्ट जे काय शेल आहे याला म्हणतात व्हॅलेन्स शेल. काय म्हणतात याला व्हॅलेन्स शेल. आउटर मोस्ट शेल जे आहे ॲटम्स आपण जे काय ड्रॉ करतो तर आउटर मोस्ट शेलला व्हॅलेन्स शेल म्हणतात. आणि त्याच्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहे तर इलेक्ट्रॉनला काय म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर इथे काय सांगतात बघा 8 इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स शेल म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये जे काय आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे 8 इलेक्ट्रॉन जर असेल तर दॅट इज अ मोस्ट स्टेबल अरेंजमेंट ऑफ एन ॲटम्स. तर ॲटमची मोस्ट स्टेबल अरेंजमेंट काय आहे तर व्हॅलेन्स शेल मध्ये पाहिजे 8 इलेक्ट्रॉन. इट इज अ सिंपल ऑक्टेट रूल. यामध्ये 2 गोष्टी कळल्या आपल्याला. आउटर मोस्ट शेल जे आहे त्याला म्हणतो आपण व्हॅलेन्स शेल आणि आउटर मोस्ट शेल मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणतो त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असू शकतात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 च्या बिलोच असणार. व्हॅलेन्स शेल मध्ये मॅक्सिमम जे काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे मॅक्सिमम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असणार लेस दॅन 8. If there is a more than 8 that structure or that configuration is wrong. According to the octet rule maximum valence शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. किती 8 इलेक्ट्रॉन. जर त्यापेक्षा जास्त असेल तर रॉंग. म्हणजे आपण याला ही जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनवलंय 2, 8, 1 तर याला असं नाही बनवणार 2, 9 तर हे काय झालं रॉंग झालं. क्लिअर. आउटर मोस्ट शेल व्हॅलेन्स शेल आणि व्हॅलेन्स शेल जे आहे म्हणजे बाहेरचे जे काय ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्याला म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हे बघा किती असू शकतात 1, 2, 3 त्यानंतर 5, 6, 7 आणि 4. त्याच्या अगोदर बघा नेक्स्ट टर्म आहे व्हॅलेन्सी. कोणती व्हॅलेन्सी. वी कॅन डिटरमाइन द व्हॅलेन्सी फ्रॉम द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वरून जी व्हॅलेन्सी आहे ही व्हॅलेन्सी कशावरून डिटरमाइन करू शकतो. वी कॅन डिटरमाइन द व्हॅलेन्सी फ्रॉम काय व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. डिटरमाइन द व्हॅलेन्सी फ्रॉम
फ्रॉम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वरून आपण काय डिटरमाइन करू शकतो? व्हॅलेन्सी. ओके, आता याची डेफिनेशन बघा. यामध्ये काय होऊ शकतं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स शेल मधले इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन किंवा ऍक्सेप्ट, दोन आयटम मध्ये एकतर इलेक्ट्रॉन घेतलेले असेल बघा, गेन, ऍक्सेप्ट ऑर लॉस्ट किंवा लूज केलेले असेल, डोनेट केलेले असेल, ऑर दी आउटर ऑर शेअर. तिन्ही शब्द महत्वाचे बघा. इलेक्ट्रॉन काय केलेले असेल? गेन केलेले असेल, लॉस्ट केलेले असेल आणि शेअर केलेले असेल ड्युरिंग दी केमिकल रिएक्शन. ज्यांचे ज्या एलिमेंटचे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात ते हायली ऍक्टिव्ह असतात. ज्यांचं व्हॅलेन्स शेल हे 8 कंप्लीट असतं तर ते स्टेबल एलिमेंट असतात. कसे असतात? स्टेबल. जसे की ग्रुप नंबर 18 मधले सगळे जे एलिमेंट आहे, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, रेडॉन, हे सगळे काय? स्टेबल एलिमेंट आहे. ज्यांचा आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे दॅट इज अ स्टेबल एलिमेंट, आणि ज्यांचा आउटर मोस्ट ऑर्बिट इनकम्प्लीट आहे ते असतात ऍक्टिव्ह एलिमेंट्स. काय असतात ते? ऍक्टिव्ह एलिमेंट्स. बघा, तर यामध्ये बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन, लॉस्ट और शेअर, तिन्ही शब्द लक्षात ठेवा. सो ऍज टू मेक द ऑक्टेट. तर काय कम्प्लीट करायचं? ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे किती? 8 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट म्हणजे किती? 8 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इन दी आउटर मोस्ट शेल. जर आउटर मोस्ट शेल होण्यासाठी इलेक्ट्रॉन गेन होत असेल, लॉस्ट होत असेल किंवा शेअर्ड होत असेल ड्युरिंग द केमिकल रिएक्शन, तर हे जे आहे, तर जेवढे इलेक्ट्रॉन गेन लॉस्ट गेले तर ती त्याची काय असणार? व्हॅलेन्सी असणार. काही एलिमेंट आहे तर हे डुप्लेट फॉलो करतात. जसे की हेलियम आहे. हेलियम ऍटॉमिक नंबर 2 आताच बघितलं, तर याच्यामध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन आहे? 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असणार? 2च असणार. आणि हे काय फॉलो करतात? तर डुप्लेट. डुप्लेट म्हणजे 2. म्हणजे त्यांचं जे काही इनर, जे काही स्टेबल ऑर्बिट आहे, म्हणजे काही एलिमेंटचं जे इनर ऑर्बिट आहे त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, त्याला डुप्लेट म्हणतो. सर्वांसाठीच नाही, ज्या एलिमेंटच्या किंवा ज्या आयटमच्या 2 इलेक्ट्रॉन असतात आणि ते स्टेबल असतात ते काय फॉलो करतात? डुप्लेट. परंतु बाकीचे सगळे जे एलिमेंट आहे तर हे काय फॉलो करतात? ऑक्टेट रूल. मीन्स देअर आउटर मोस्ट शेल हॅव्हिंग हाऊ मच इलेक्ट्रॉन? 8 इलेक्ट्रॉन. मीन्स दॅट दे फॉलो द विच रूल? ऑक्टेट रूल. बघा, बॅलन्सिंग म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन, लॉस्ट और शेअर ड्युरिंग दी केमिकल रिएक्शन किंवा केमिकल कॉम्बिनेशन, त्यालाच आपण काय म्हणतो? व्हॅलेन्सी. क्लिअर होत आहे? किंवा कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट कॉल्ड एज व्हॅलेन्सी. आता हे गेन, लॉस्ट और शेअर हे काय? कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर atoms or element. अब ध्यान सुनो, if one electron is loose, 1 2 3 1 2 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, आउटर मोस्ट व्हॅलेन्स मी सांगितलं तुम्हाला, आउटर मोस्ट जे ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन त्यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 2 3 असेल तर इलेक्ट्रॉन लूज होतात. अगेन 1 2 3 इलेक्ट्रॉन असेल तर लूज होणार. लूज झाले, समजा 1 लूज झाला तर 1 प्लस 2 3, आणि त्यांची व्हॅलेन्सी जर 1 इलेक्ट्रॉन लूज झाला तर काय ना 1 व्हॅलेन्सी, जर 2 झाले तर 2 व्हॅलेन्सी, जर 3 झाले 3. इफ 1 इलेक्ट्रॉन इज डोनेटेड the valence become 1. If 2 lose, 2. 3 lose or lost, 3 valence. Next 5 6 electron. जर 5 6 7 valence electron असेल, that time that particular atoms gain the electron, accept the electron. If 1 2 3 lose the electron, lost the electron. If 5 6 7 that atoms gain the electron, means gain. तर इथे बघा 8 कंप्लीट होण्यासाठी that atom want to complete its octet, काय फॉलो करणार? ऑक्टेट रूल. तर how much electron is needed? 3 electron. Means 3 electron are needed. Means its valency become 3. Here 6. How much electron is required to complete the 8 electron? Here 6 already. How much electron needed now? 2 electron. Means -2. Minus sign indicate the electron are gained. Plus sign indicate the electron are loosed or donated. Okay? तर इथे किती आहे? 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले म्हणजे किती व्हॅलेन्सी? 2. Then 7. How much electron is needed to complete the octet? 8 इलेक्ट्रॉन व्हायला किती? 1. Means 1 electron is accepted and valency become
1. That indicate that bracket number indicate the valency of that atoms. If 1, 2, 3, the valency is also 1, 2, 3. If 5, 6, 7, if the valence electron is 5, then valency 3. If the valence electron is 6, valency is 2. If the valence electron 7, then the valency is 1. Means how much electron is needed to complete its octet. If the valence electron is 5, 6, 7. If the valence electron is 4, for example, carbon. For example, carbon having atomic number 6. ध्यान देखो, कार्बन का एटॉमिक नंबर कितना है 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन क्या होगा 2,4 होगा. ओके, तर उसमें आउटर मोस्ट शेल में कितने इलेक्ट्रॉन आहे 4 इलेक्ट्रॉन. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 4 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आहे 4 इलेक्ट्रॉन आहे. मीन्स दॅट शेअर्ड द इलेक्ट्रॉन that neither accept or gain accept or lose, that share the electron. Means that carbon or this type of जे काय ऍटम असणार आहे that share the electron. म्हणजे किती इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन काय करणार ते शेअर करणार. The valence of that particular atom is 4. जेवढे इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केली तेवढी त्यांची काय असणार व्हॅलेन्सी असणार. Means we can determine the valency. We can determine the valency from the valence electron. Valence electron वरून काय करणार आपण valency determine करणार. Or simple we can say the combining capacity of an atom called as its valency. Okay? Can you tell? यामध्ये 3 क्वेश्चन विचारलेत आपल्याला, जे आतापर्यंत आपण लर्न केलं त्यावरून हे 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर पहिला क्वेश्चन आहे, on going through the modern periodic table, it is seen that the element lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belong to the period number 2nd. Okay, write down the electronic configuration of all of them. हे ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे, तुम्ही मागे घेऊन बघू शकतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, किंवा बिलोच त्यांनी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असलेला टेबल पण दिलेला आहे बघा. लिथियमचं 2,1, बेरिलियम 2,2, बोरॉन 2,3, कार्बन 2,4, नायट्रोजन 2,5, ऑक्सिजन 2,6, फ्लोरीन 2,7 अँड न्यूऑन 2,8. तर हे असणार पहिल्याचं आन्सर. त्यानंतर सेकंड, इज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम फॉर ऑल दीज एलिमेंट्स. तर इथे काय आन्सर काय असणार नो. जर पाहिलं आपण आउटर मोस्ट शेल मध्ये लिथियमचे 1 इलेक्ट्रॉन आहे, बेरिलियमच्या 2 आहे, बोरॉनच्या 3 आहे, कार्बन 4. मीन्स वी कॅन से दॅट द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली इन्क्रीज बाय 1 by 1. तर काय झाले एकानंतर एक 1 by 1 काय व्हायला लागले ऍड व्हायला लागले. 1, 2, 3 ऍड होत चालले. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम नाहीयेत, हे बदलत चालले. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, इज द नंबर ऑफ शेल इज द सेम इन दिस. तर नंबर ऑफ शेल आपण बघितले लेफ्ट टू राईट जाताना नंबर ऑफ शेल सगळ्यांचे 2 आहेत, 2, K आणि L. फर्स्ट पिरियड मध्ये फक्त K शेल आहे, हायड्रोजन आणि हेलियम. आणि सेकंड पिरियड मध्ये बघा 2 आहेत, K आणि L. थर्ड पिरियड मध्ये 3 शेल आहेत. फोर्थ पिरियड मध्ये बघा 2, 8, 8, 1, 2, 8, 8, 2. फोर्थ मध्ये 4 शेल आहेत. म्हणजे जेव्हा आपण न्यू पिरियड स्टार्ट करणार तर न्यू शेल पण त्यामध्ये ऍड होणार. तर लेफ्ट टू राईट पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल सेम राहणार, परंतु न्यू जर आपण पिरियड स्टार्ट केला 1 झाल्यावर सेकंड तर 2, 3, 3, 4. म्हणजे नंबर ऑफ शेल हे डिपेंड असणार काय नंबर ऑफ पिरियड वरती. जेवढा नंबर पिरियडचा असणार, नंबर ऑफ पिरियड किती आहे 7, तर 7 पेक्षा जास्त आपल्याकडे पिरियड नसणार. तर मॅक्सिमम जे शेल असणार हे किती 7 असणार. नंबर ऑफ पिरियड इज इक्वल टू नंबर ऑफ शेल. त्यानंतर नेक्स्ट पेज वरती क्वेश्चन विचारलाय बघा, कॅन यू रिकॉल म्हणून, व्हॉट आर दी व्हॅल्यू ऑफ N फॉर दी शेल K, L अँड M. तर आपण बघितलं सिंपल आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 2n². तर N म्हणजे काय नंबर ऑफ शेल. आपण शेलला नंबर दिलेले K साठी 1, L साठी 2 आणि M साठी 3. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन अ शेल, राईट दी फॉर्म्युला. तर आपण जनरल फॉर्म्युला बघितला त्याचा काय 2n².
आणि त्याचं जर तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर एन ची व्हॅल्यू काय 1 2 3 4 शेल KLMN आणि इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2 8 18 32 सिंपल. तर एन म्हणजे काय नंबर ऑफ शेल की के चा नंबर आहे 1 एल चा 2 एम चा 3 आणि एन चा 4. तर आपण त्या जनरल फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं 2n² मध्ये तर आपल्याला त्या शेलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी भेटून जाईल. ती असणार 2 8 18 32 रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर बघा डिड्यूस द मॅक्सिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल KLM. तर याचा आन्सर आपल्याला भेटेल. के साठी मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे 2 आहे. त्यानंतर एल साठी 8 आहे आणि एम साठी 18 आहे. तर मित्रांनो आपण थांबूया. हे समजलं असेल. थँक्यू.